या ठिकाणी MSME आणि स्टार्टअपचा उल्लेख झालेला आहे. आपण पुन्हा मंदार जोशी सरांकडे जाऊया. मंदारजी, आपण मगाशी चर्चेमध्ये पण हा मुद्दा उपस्थित केलेला होता की लघु मध्यम उद्योजक स्टार्टअप यांना या अर्थसंकल्पातनं काय मिळणार हे मोठी उत्सुकता होती. काय मिळालं या अर्थसंकल्पातनं? नाही, बरंच काय मिळालंय. आणि मी जर का स्टार्टअप फाउंडर असेल तर आज फार फार आनंदाचा दिवस आहे. स्टार्टअप एक तर त्यांनी सेक्टर वाईज त्यांनी खूप चांगल्या सुधारणा केल्यात. मेरीटाईम फंडची अनाउन्समेंट केलेली आहे. ॲग्रीटेक आणि सीड मॅन्युफॅक्चरिंग स्टार्टअप्स जे आहेत त्यांच्यासाठी त्यांनी सपोर्ट करणार म्हणून सांगितलेलं आहे. EV बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी, जसं आपण बजेटच्या आधी बोललो होतो की EV बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसाठी माझी स्वतःची अपेक्षा होती की काहीतरी एक मोठा हायड्रोजनसाठी मोठा सपोर्ट मिळेल, तर त्या अल्टरनेट एनर्जी सोर्सेससाठी मोठी आहे. आता हे सेक्टोरल सोडून स्टार्टअप इकोसिस्टीमवर, म्हणजे राष्ट्रीय स्टार्टअप इकोसिस्टीमवर सुद्धा बऱ्याच गोष्टी चांगल्या चांगल्या झालेल्या आहेत. अटल टिंकरिंग लॅब्स, 15,000 नवीन अटल टिंकरिंग लॅब्स उघडणार. मी अमिताभ कांतजींबरोबर जे आधी CEO होते नीती आयोगचे, आणि डॉक्टर चिंतन वैष्णव जे अटल इनोव्हेशन मिशनचे डायरेक्टर होते, हेड होते, त्यांच्याबरोबर खूप क्लोजली काम केलं. अटल टिंकरिंग लॅबची मी एक मिनिट घेतो आणि कन्सेप्ट सांगतो. ही कन्सेप्टच खूप इनोव्हेटिव्ह आहे. सो गव्हर्नमेंट काय करतं, तर एक्झिस्टिंग शाळा असेल तर शाळेत जातं, कॉलेजात जातं, त्यांना सांगतं की तुम्ही तुमची एक लॅबची रूम किंवा कोणतीही रूम आम्हाला द्या. गव्हर्नमेंट तुम्हाला लॅबमध्ये कॉम्प्युटर असतील, बाकी काही इक्विपमेंट असतील तर ते फ्री देतील. हे फ्री ह्याच्यासाठी दिलेली आहे कारण की त्यालाच ते टिंकरिंग लॅब असं म्हणतात. कारण की हे इक्विपमेंट दिलेली आहे, ह्याचा काहीही आम्हाला परतावा नको, ही तुम्हाला खेळण्यासाठी दिलेली आहे. जर का स्टुडंट्सनी गेले, विद्यार्थी गेले, तर त्याच्यातनं तुम्ही काहीतरी बनवा, तोडा, सुरू करा. तुमचा प्रयोग यशस्वी झाला, फेल झाला, त्याच्याशी काही आम्हाला घेणं देणं नाही, पण काही यशस्वी झाला तर भारताची नवीन पिढी याच्यातनं होईल. अशी 15,000 वेगवेगळ्या शाळा कॉलेजांमध्ये नवीन लॅब सुरू करण्यासाठी अनाउन्समेंट केली आहे. एवढंच नाही तर 5 स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स, आपण बजेटच्या आधी बोललो होतो 5 स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स व्हायला पाहिजेत नवीन पिढीला एज्युकेशनसाठी. ते 5 एक्सलन्स सेंटर्स त्यांनी अनाउन्स केलेली आहेत. आणि विचार निर्मलाजींनी सगळ्या पातळ्यांवर केला आहे. सो आपण आता एक गिग वर्कर ही एक स्वतःची एक इकॉनॉमी तयार झाली. म्हणजे जो उबर ओलाचा ड्रायव्हर आहे किंवा जो झोमॅटो किंवा स्विगीचा डिलिव्हरी बॉय आहे, असे 1 कोटीहून जास्त लोक गिग वर्कर म्हणून समजले जातात. त्यांना त्यांनी हेल्थ कव्हरेज दिलेलं आहे, सोशल सिक्युरिटी दिलेली आहे. म्हणजे फक्त स्टार्टअपच्या लेवलवर नाही, स्टार्टअप फाउंडरच्या लेवलवर नाही, तर स्टार्टअप्समध्ये काम करणारे जे लोक आहेत त्याच्यासाठी सुद्धा खूप मोठे बेनिफिट्स अनाउन्स केलेले आहेत. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, कारण की आपण बरंच डिस्कशन करत होतो टॅक्ससाठी आणि मध्यमवर्गीयांसाठी. तर एक इंग्लिशमध्ये म्हणे, डेव्हिल इज इन द डिटेल्स. आणि मला वाटतं डेव्हिल इज इन द अनेक्शर्स. कारण प्रत्येक वेळेला जेव्हा चांगली अनाउन्समेंट झाली तेव्हा त्या म्हणल्या की अनेक्शर B मध्ये ते आहे, अनेक्शर A मध्ये आहे, आणि ही अनेक्शर्स आता हळूहळू ओपन होतील. फायनान्स बिल पुढच्या आठवड्यात आपल्या समोर येईल आणि माझ्या मते तो त्याच्यात आपल्याला समजेल. एक तुम्हाला मी एक फ्लिप साईड याची सांगतो की त्यांनी बजेटच्या शेवटी सांगितलं की या सगळ्या स्कीम्समुळे 1,10,000 कोटी रुपये डायरेक्ट टॅक्सेसचे, म्हणजे इन्कम टॅक्स वगैरे त्यांनी फर्गो केलेत जे आता सरकारला मिळणार नाहीत, आणि 26,000 कोटी इनडायरेक्ट टॅक्सेस, GST वगैरे याच्या ज्या त्यांनी रिबेट्स दिल्या किंवा बेनिफिट्स दिले त्याच्यातनं ते येणार नाहीत. तर आता हे एवढी मोठी अमाऊंट जी आहे 1,10,000 कोटी आणि 26,000 कोटी, ही कुठून ना कुठून तरी ते रिकव्हर सरकारला करायला लागेल. कारण की फक्त तुम्हाला टॅक्स रिबेट देऊन तुम्हाला इकॉनॉमी सुद्धा चालवायची. तर आता ही रिकव्हर कुठून करणार ह्याचे आय थिंक डिटेल्स अनेक्शर्स मध्ये मिळतील. कारण की ते कुठून तरी तो 1 रुपया जो गेलेला आहे तो 1 रुपया पूर्ण मिळाला पण पाहिजे सरकारला. सो ते एक बघायला लागेल. सो बघू, आता फायनान्स बिल येईल तेव्हा आपल्याला समजेल.